नमस्कार, मी शर्वाणी आचार्य, यशस्वी अकॅडमी चिपळूणच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आपण MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2023 याची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत। तर त्यापैकी गणित बुद्धिमत्ता या विभागातील प्रश्न आज आपण सोडवणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे। 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4, 6, 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती? तर काय काय दिलेलं आहे बघा। 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज दिलेली आहे। समजा त्या 3 व्यक्ती आपण घेतल्या A, B आणि C, बरोबर। तर ह्या तिघांची आजच्या वयाची बेरीज आहे 72 वर्ष आणि आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे, पण ते गुणोत्तर आपल्याला 7 वर्षांपूर्वीचं गुणोत्तर दिलेलं आहे, बरोबर। तर हे जर आजच्या वयाचं बेरीज असेल तर आपण यावरून 7 वर्षांपूर्वीची बेरीज आपण काढू शकतो। कशी काढणार? तर बेरीज जर 72 असेल तर 7 वर्षांपूर्वी हे तिघही जण A, B, C हे तिघही जण 7-7 वर्षांनी लहान असतील, म्हणजेच प्रत्येकाच्या वयामधून 7 वर्ष वजा होतील, बरोबर। प्रत्येकाच्या वयामधून 7 वर्ष वजा होतील, म्हणजेच टोटल जी आपली बेरीज आहे ती एकूण 7 अधिक 7 अधिक 7 टोटल 21 वर्ष कमी होईल। म्हणजे 7 वर्षांपूर्वी बेरीज किती झाली? 51 वर्ष, बरोबर। आता पुढे त्यांनी माहिती काय दिली आहे की त्यांच्या वयाचं गुणोत्तर जे आहे ते 4, 6, 7 असं दिलेलं आहे। 4, 6 आणि 7। आता आपण या वेळेला काय करतो, जेव्हा गुणोत्तर दिलेलं असेल त्यावेळेला आपण त्याची ॲक्च्युअल वय आपण कन्सिडर करतो x च्या टर्ममध्ये, बरोबर। म्हणजेच ह्यांचं खरं वय काय असेल? 4x, 6x आणि 7x, बरोबर। आता x काय असतो? तर x हा मल्टिप्लाइंग फॅक्टर असतो। म्हणजे काय? तर गुणोत्तरचा अर्थ काय? 4च्या पटीमध्ये b चं वय हे 6च्या पटीमध्ये आणि C चं वय जे आहे ते 7च्या पटीमध्ये असं आहे। आता ह्या तिघांची बेरीज जी आहे ती आपल्याला मिळाली, आपण मगाशी काढली 51 वर्ष, बरोबर। आता आपण डायरेक्ट सॉल्व करू शकतो। x च्या टर्म आहेत सगळ्या, डायरेक्ट बेरीज होईल 4 अधिक 6 10, 10 अधिक 7 17, 17x बरोबर 51। तर x ची किंमत काय येईल? 51 भागिले 17 म्हणजेच किती? 3, बरोबर। x ची किंमत आली आपली 3 वर्ष। आता प्रश्न काय विचारलाय बघा, तर त्यांचे आजचे वय किती, बरोबर। आजचं 7 वर्षांपूर्वीची वय जी आहेत ती आपल्याला या गुणोत्तरामध्ये मिळाली होती 4x, 6x आणि 7x। तर Aचं 7 वर्षांपूर्वीचं वय किती असणार आहे? 12 वर्ष, बरोबर। जर 7 वर्षांपूर्वी तो 12 वर्षाचा असेल तर आजचं वय किती असणार आहे? 12 अधिक 7 म्हणजेच 19 वर्षे, 19 वर्ष। आता पर्याय जर बघितलेत तर 19 वर्ष हा 3 नंबरमध्ये एकच पर्याय आहे, बरोबर। बाकीच्या पर्यायांमध्ये 20, 22 आणि 17 अशी याची वय आलेली आहेत, त्यामुळे आपण इथे डायरेक्ट 3 नंबर पर्यायाला आपण सिलेक्ट करू शकतो। आता हीच मेथड जर आपल्याला हे आपण जर न सोडवता जर आपल्याला तोंडी सोडवायचं असेल तर आपण कसं सोडवणार बघा। आपल्याला प्रश्न दिलेला आहे त्यांचे आजचे वय किती, बरोबर। म्हणजेच याचा अर्थ जे 4 पर्याय दिलेले आहेत ती त्यांची आजची वय दिलेली आहेत, बरोबर। आता आपल्याला दुसरं काय दिलेलं आहे की 7 वर्षांपूर्वीचं त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे, बरोबर। तर 7 वर्षांपूर्वी जर हे गुणोत्तर असेल याचा अर्थ काय असतो? आपण मगाशी बघितलं की A जो आहे तो 4च्या पटीमध्ये असलं पाहिजे वय त्याचं, B चं वय जे आहे ते 6च्या पटीत असलं पाहिजे आणि C चं वय जे आहे ते 7च्या पटीत असलं पाहिजे। पण इथे देताना त्यांनी ही जी वय आहेत ती आजची वय दिलेली आहेत, याच्यावरनं वजा करून आपण 7 वर्षांपूर्वीची वय काढू शकतो। हे तोंडी कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल। बघा 20 मधनं मी इथे लिहिते पहिला पर्याय 20, 30 आणि 22। बघा याच्यातून जर मी 7 वर्ष वजा केली तर उत्तर किती येतं? 20 वजा 7 म्हणजे 13 वर्ष। आता हा 13 जो आहे तो या 4च्या पटीत असला पाहिजे, आहे का? नाही, त्यामुळे हा पर्याय बरोबर नाही। दुसरा पर्याय आपण बघू। दुसरा पर्याय आहे 22, 24
आणि 26. तसंच 22मधनं जर मी 7 वजा केले तर उत्तर किती येतं? 15 वर्ष. 15 वर्षसुद्धा 4च्या पटीमध्ये आहे का? नाही आहेत. त्यामुळे हा पण पर्याय जो आहे तो चुकीचा आहे. तिसरा पर्याय जर बघितला, तिसरा पर्याय आहे 19, 25 आणि 28. याच्यातून जर मी 7 वर्ष वजा केली तर उत्तर येतं 12. बरोबर, 12. आता 12 जो आकडा आहे हा 4च्या पटीमध्ये येतो. म्हणजे हे जे उत्तर आहे हे बरोबर असू शकतं. पण आपल्याकडे अजून एक चौथा पर्याय आहे, तो पण टॅली करून बघायचा. चौथा पर्याय आहे 17, 25 आणि 30. बरोबर, 17मधनं जर मी 7 वजा केले तर किती येतं उत्तर? 10. 10 4च्या पटीमध्ये येत नाही, त्यामुळे आपला पर्याय कोणता येईल? 3 नंबर पर्याय. जिथे आपल्याला वेळ कमी आहे, वेळ वाचवायचा आहे, त्या ठिकाणी तुम्ही ही मेथड डायरेक्ट ऑप्शनमधून आन्सर तुम्ही काढू शकता. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न आहे, एका माणसाने बँकेकडून दर साल दर शेकडा 12% दराने सरळ कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने ₹5,400 सरळ व्याज फेडले, तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? आता सरळ व्याजचा एकच फॉर्म्युला आहे. बरोबर, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. बरोबर. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. दर साल दर शेकडा 12% दराने, म्हणजे आपल्याला दर दिलेला आहे. बरोबर. त्यानंतर 3 वर्षांसाठी घेतलेलं आहे कर्ज, म्हणजे आपल्याला काळ दिलेला आहे. आणि 5,400 त्याने सरळ व्याज फेडलेलं आहे, म्हणजे आपल्याला व्याज दिलेलं आहे. आणि आपल्याला विचारलंय काय, तर कर्जाची रक्कम किती, म्हणजेच आपल्याला मुद्दल विचारलेली आहे. आता या गणितांमध्ये आपल्याला 3 गोष्टी माहीत आहेत आणि चौथी गोष्ट जी आहे ती आपल्याला विचारलेली आहे. तर मुद्दलचा आपण ह्याच्यामध्ये फॉर्म्युला कसा तयार करणार. मुद्दल बरोबर व्याज, हा 100 इथे भागिले आहे, तो इथे गुणिले होईल, गुणिले 100 भागिले मुद्दलला दर आणि काळ जे आहेत ते इथे गुणिले आहेत, ते दुसऱ्या साईडला जाऊन भागिले होतील. दर गुणिले काळ. आता व्याज किती दिलेला आहे, 5,400 गुणिले 100 भागिले दर दिलेला आहे 12% आणि काळ दिलेला आहे 3 वर्ष. बरोबर. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. बघा भाग कशाने जातो बघा. आधी पहिल्यांदा 54ला 3ने भाग जातोय, तो आपण डायरेक्टली 3ने भाग घालवू शकतो. 3 एक्के 3, 3 एक्के 3 राहिले इथे 2, 3 8 24 आणि हे वरचे 2 शून्य. बरोबर. आता राहिला 12 आणि 1800. बघा 12ला पण 6ने भाग जातोय, 1800ला पण 6ने भाग जातोय. सो 6 दुणे 12, 6 त्रिक 18, राहिले 300. बरोबर. आता 2 राहिला इथे, 2ला पण मी भाग घालवते. 2ने जर मी इथे भाग घालवला तर इथे राहतील 150. आता राहिलं काय आपल्याकडे, छेदामध्ये 1 आलाय, अंशामध्ये राहिलेला आहे 150 गुणिले 100, म्हणजेच किती येईल, 15,000. 15,000 रुपये त्याने कर्ज घेतलेले असेल. उत्तर ऑप्शन नंबर 3. किंवा आपण हेच जे आहे ते दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवू शकतो, तर सरळ व्याजामध्ये नेहमी व्याज जे आहे ते प्रत्येक वर्षाला समान असतं. बरोबर. दर साल दर शेकडा जो रेट असेल, जो दर आहे त्याप्रमाणे प्रत्येक वर्षाचं व्याज जे आहे ते समान असतं. आता 12% दराने 3 वर्षांसाठी, म्हणजे त्याला प्रत्येक वर्षाला 12%, 12%, 12% असे 3 वर्ष त्याला व्याज द्यायचं आहे. म्हणजेच एकूण किती झाले त्याचे, 12 गुणिले 3, म्हणजे तो व्याज जे आहे त्याचा दर झाला 36%. बरोबर. 12% 3 वर्षांसाठी, म्हणजे 12 गुणिले 3, टोटल व्याज जे झालं ते 36% झालं. आता हेच व्याज जे आहे त्याची आपल्याला रक्कम दिलेली आहे 5,400. म्हणजेच काय, तर 36% बरोबर येतात 5,400.
400 रुपये. आता प्रश्न काय आहे आपल्याला, तर कर्जाची रक्कम म्हणजे मुद्दल विचारलेली आहे. तर मुद्दल ही नेहमी आपली 100% असते. तर 100% म्हणजे किती, बरोबर. हे आपण आता डायरेक्ट सोडवू शकतो. 5400 गुणिले 5400 गुणिले 100 भागिले 36. बघा डायरेक्ट भाग जातोय आता इथे. 18चा भाग जाईल. 18 2 36, 18 त्रिक 54, वरती 2 शून्य, बे के बे, परत 150, 150 गुणिले 100 म्हणजेच 15,000. रक्कम किती आली, 15,000. तर ही जी आहे ही सरळ मेथड आहे जी आपल्याला शाळेत सुद्धा शिकवलेली असेल. पण जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर अशा पद्धतींचा अवलंब करा. या सिरीजमध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रश्न घेतलेले आहेत. याच्या पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.